झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा खाऊ कदमला भेटूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. हो बापरे ट्रेन कुठे गेली. एक डबा तिकडे गेला. इकडे या सगळे माझ्या बाजूला या. ट्रेन कुठे गेली. बरं तो नव्हताच डब्यात कारण तो टीसी आहे. तो म्हणला मी नाही येणार रेल्वेमध्ये. इकडे ये इकडे बाळ. अरे बापरे तो गेला खाली गेला. आणि एक डबा तिकडे गेला बघ आमचा. आमचा डबा तिकडे. हो त्या तो फक्त खुर्ची बघतो जशी तुम्ही बघून ठेवलेली आहे. आजचा एपिसोड असाच असणार आहे. जोरदार टाळ्या या सगळ्या छोट्या कलाकारांसाठी. राघव ये ना सगळ्यांमध्ये ये. हे बघ काही तू बोलव ना त्याला. त्याचा आज मूड नाहीये. त्याचा मूड नाहीये. हो हवा येऊद्यामध्ये येऊन मूड नाही हे मी पहिल्यांदा ऐकलं. चालू आहे. सगळ्यांचं माईक चालू आहे. हॅलो सगळ्यांचं माईक चालू आहे. हॅलो 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 हा हॅलो हॅलो. अख्खा एपिसोड हॅलो मध्येच काढतात बहुतेक आज. तर या सगळ्या छोट्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे छोटे छोटे कलाकार ही ट्रेन घेऊन कुठे चालले होते आणि कुठे आलेले आहेत. कसं आहे की सध्या लॉकडाऊन होता इतके दिवस. स्वप्नील सर तुम्हाला माहितीच आहे. आणि ही सगळी मंडळी बच्चे कंपनी तब्बल 1 वर्ष आपल्या घरात पहिल्यांदाच राहिलेली आहेत. त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. कुठेतरी फिरायचंय काहीतरी बघायचंय असं सगळ्यांना वाटत होतं. आणि ती गोष्ट ती घटना आज आम्ही घडवतोय. त्यांना थुकरटवाडीच्या या मामाच्या गावाला आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. सगळ्या गोष्टींचे नियम पाळून या सगळ्या पाहुण्यांना आम्ही इथे बोलावलेलं आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. आता हे चेहरे तुमच्या थोडे थोडे ओळखीचे आहेतच कारण यांच्या मागचे जे चेहरे आहेत ते खूप मोठे चेहरे आहेत आणि हे भविष्यातले मोठे चेहरे आहेत. त्यामुळे आता हे डबे ज्यांनी घडवलेले आहेत त्यांना आपण आमंत्रित करूयात. आपण आमंत्रित करूयात या सगळ्यांच्या पालकांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डॉक्टर लीना जोशी यांच्यासाठी. तो वरती जाऊन बसलाय. चलो लेट्स गो. तुम्ही बोलवा तुम्ही बोलवा. येणार येणार. वहिनींना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि सर तर इतके दिवस इकडे बसलेले आहेत. खरं तर आम्ही त्यांना नेहमी म्हणत होतो की यांना बोलवा पण आज ती वेळ आली. खरं तर आम्ही घडवून आणलं. कसं वाटतंय. खूप भारी वाटतंय. मला असं वाटतं की पोरं ऑलमोस्ट 1 वर्षानंतर बाहेर पडलेत. फक्त आय थिंक माझी नाही ऑलमोस्ट सगळी मुलं 1 वर्षानंतर बाहेर पडलेत. आणि एक पालक म्हणून चला हवा येऊद्याचे आणि झी मराठीचे खूप खूप आभार हे घडवून आणल्याबद्दल. काय मस्त वाटतंय पोरांना असं बागडताना आणि खेळताना बघून. अमेझिंग फिलिंग. वा 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 वा. तर आता आणखीन एका मोठ्या व्यक्तीला इथं आमंत्रित करूयात. खरं तर इथं 2 मुलं आहेत. एक आहे इंद्रनील. इंद्रनीलसाठी जोरदार टाळ्या आणि इंद्रायणीसाठी जोरदार टाळ्या. आणि हे चेहरे तुम्हाला थोडे थोडे ओळखीचे वाटत असतील पण आता त्यांना बोलाव्यात यांच्या पालकांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्यासाठी. क्या बात आहे. मकरंद सर तुम्ही तर आतापर्यंत टेलिव्हिजनच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आला होता. सिनेमे इतके गाजले तुमचे पण आज या 2 कलाकारांना घेऊन आलाय. कसं वाटतंय. हो एकदम छान. कारण एक तर लॉकडाऊन मध्ये बिचारे इतके अडकल्यासारखे झाले होते आणि म्हणजे शाळा सुद्धा त्यांना पाहायला मिळाली नाहीये यावर्षी सगळं ऑनलाईन असल्यामुळे. तर आज ते खूप आनंदात आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना अंदाज येतोच आहे त्यांच्या ह्या सगळ्या अगदी बागेत फिरल्यासारखे आज ते पहिल्यांदाच आनंदी झालेले आहेत आणि हवा येऊ द्याचे मनापासून आभार यासाठी. वा 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 वा. तुमचं स्वागत
आणि आता हा जो आहे हा रेल्वेचं इंजिन बनला होता, हा फार अवली आहे आणि त्यांनी मला 100 प्रश्न विचारलेत कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला की ह्याच्या प्रश्नांची उत्तरं मी कशी देणार आहे, याच्या घरचे याच्या प्रश्नांची उत्तरं कशी देत असतील, हा एक मोठा प्रश्न आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजोबा श्रीरंग गोडबोले आणि यांची आई गिरिजा ओक यांच्यासाठी. वा वा, पहिल्यांदाच आजोबा आणि नातू एकत्र आलेले आहेत. तुम्हा दोघांना आम्ही झी मराठीवरती पाहिलं होतं, पण आजोबा आणि नातू एकत्र आलेत याचा मला जास्त आनंद आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आणि आता बोलावूयात यांच्या बाबांना. ओके, तो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुशांत शेलार आणि साक्षी शेलार यांच्यासाठी. वा वा, आई आणि बाबा, आई आणि बाबांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यानंतर आपण आमंत्रित करूया यांच्या बाबांना. खरं तर यांच्या बाबांना कोण ओळखत नाही. जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी. वा वा, दोघांचंही स्वागत. आणि मगाशी आमचा जो एक टीसी होता जो रेल्वेच्या डब्यात बसलाच नाही, तो बहुतेक आता कुठेतरी जाऊन बसलाय. त्यांना मी आता जोडीनच बोलवतो. खरं तर हा तिथे बसला, ऑडियन्स मध्ये जाऊन बसलाय. येस, म्हणजे तो दिग्दर्शक होणार, तो खालून बघतो सगळ्यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अदिती सारंगधर यांच्यासाठी आणि अरिन रेवंडेकर यांच्यासाठी. तो खाली जाऊन बसलाय. वा 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 वा, क्या बात आहे. आता खरं हवाई उद्याचं हे कुटुंब भरल्यासारखं वाटतंय, ही बाग भरल्यासारखी वाटते. सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. वा वा, सगळ्यांचं स्वागत करतो मी. आणि अरे बाप रे, हे बघितलं, हवा येऊ द्या 25 वर्षांनंतर याची तयारी आतापासून करून ठेवलेली आहे. म्हणजे तुमची गाडी चालवणार हे वेगळं सांगायला नको. आता राघवनी ठरवलंय आपण कुठं बसायचं आहे. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जागा घेतली, पण त्यांचं असं म्हणणं मला तिकडच बसायचं. मला ते आवडलंय. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. वा वा, मजा येते. आज हे सगळे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. तर आता थुकरटवाडीतली एक गंमत त्यांना दाखवायची वेळ आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी बरेच सिनेमे पण बघितले. क्रिश सिनेमा बघितला कोणी कोणी? सगळ्यांनी बघितला असेल असं मला वाटतंय. हो, कबीरने हात एकदम वाव, वर ऑन वर. कबीरचा हात कुठे गेला? मायराचा आवडता हिरो. मायरा, तुझा आवडता हिरो कोण? ऋतिक रोशन. वाव, मग ऋतिक रोशन आमचा एक तुला दाखवतो, नंतर तू म्हणशील हा ऋतिक रोशन असेल तर मला नको ऋतिक रोशन. असा एक ऋतिक रोशनचा सिनेमा आम्ही तुम्हाला दाखवू का? मग आता बघूयात आपला सिनेमा थुकरटवाडीचा क्रिश. तर मंडळी सुरू करूयात आपला सिनेमा, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा क्रिश. या सिनेमामध्ये क्रिश आहे, त्याचे वडील रोहित, सगळ्यांना माहिती आहे ऋतिक रोशनच होते ते. आणि रोहितच्या बाबांनी एक मशीन बनवलेलं असतं ज्याच्यातून ते एलियन्सशी संपर्क साधतात वगैरे वगैरे, सगळं आपल्याला माहिती आहे. तर आता ते तर बाबा नाही आहेत. रोहित आता मोठा झालाय, रोहितला मुलगा झालाय, तो आहे क्रिश. आणि रोहितची जी आई आहे त्या होत्या रेखाजी, त्यांनी ते काम केलं होतं. भेटूयात पहिल्यांदा आमच्या रेखाजींना. या. रेखा 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 हे असू द्या असू द्या. कोणाचा फोटो आहे हा? आमच्या यांचा. बघू. तुमचे हे हो, कोण होते? ते फार मोठे सायंटिस्ट होते. कशाचा शोध लावला होता त्यांनी?
हवा येऊद्यामध्ये कसं घुसायचं याचा शोध लावलाय त्यांनी. म्हणजे थीम कुठलीही असो, हवा येऊद्यामध्ये घुसायचं कसं त्याचा नेहमी शोध लावत असतात. म्हणजे कॉलेजची थीम असू दे, मैत्रीची थीम असू दे, सिनेमाची थीम असू दे. आज बघा पालक थीम आहे, उद्या मेथी थीम असेल. गेल्या आठवड्यात स्वप्नील सर बायकांची थीम होती, हे म्हणाले साडी नेसून येऊ का. एकही थीम सोडत नाही. घुसायचं कसं तिथे हवा येऊद्यामध्ये ते बरोबर माहिती आहे यांना. असू द्या, कसं नाही हो, पण काहीतरी ते शोध लावला असेल ना त्यांनी. हो हो, फार मोठा शोध लावला यांनी. कशाचा? माझ्या मुलाचा, रोहितचा शोध लावला यांनी. अरे वा, रोहित आहे कुठे सध्या? रोहित, बेटा रोहित. मत किती गोड गोड गोड. Golgata koi gol 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 gol. Golgata तुम्ही बनवते बोल बोल बोल. अरे मेले, हे विमान बघ कसलं आहे. 5 कण थोबाडावर मारलंस, टाचकन गेले असते ना ढगात. आई, तूच म्हटली होतीस ना एकदा मला विमानाने ढगात जायचंय. म्हणून मी केलं, तुझ्यासाठी केलं आई, मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी खूपच खूपच आगाऊ झालंयस. आई 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 मी एक शब्दही बोलणार नाहीये. त्याच्यापेक्षा पाठ करून आली असतीस तर. किती आगाऊ आहेस रे तू. आई आई जाऊ का पत्ते खेळायला. ते हे जाऊ का खेळाले आई. खेळायले? अरे त्या पोरांबरोबर खेळणार तू. अरे तुला पोरगा झालाय ना, बाप झालायस तू, आणि तू काय खेळतोयस त्यांच्या बरोबर. रे बाळा, असं नको करूस. हे बाप झालं. हो, सुनाई ना बोलली कशी नाही मला. अरे स्किट मध्ये बाप झालायस ते सोड. हा हो, माझा मुलगा कोण आहे आई. येईल येईल. कोण आहे माझा मुलगा. येतोय, थांब जरा. मी मी आहे तुमचा मुलगा. आई मला वटवागुळ झालंय. मी आहे तुमचा मुलगा क्रिश. अरे क्रिस गेल वाटतोय हा आई. आजी याला सांगून ठेवा, नाही तर परत तुझी कवळी घेईन आणि दिवाळीचे फटाके फोडीन. असे माझी कवळी का, मला शिक्षा का. तुझा पोर काय ना, तुला शिक्षा नको. अरे हुक्केला येते, तुला माहिती आहे ना हुक्केला येते. बघा आजी काय बोलते. असू दे, माझी आई आहे ती. मी माझ्या आईवरच गेलोय. माझ्यावर गेलायस. बाळा, असं नाही करायचं रे. आता मोठा झालायस की नाही तू. अरे मुलगा आहे तुला एक, असं हसणं खिदळणं शोभतं का तुला. आई मग हे तू त्यांना का नाही सांगत आई. त्यांना तर 2-2 मुलं आहेत, तरी हसतायत खिदळतायत. अरे त्यांना त्याचं पेमेंट असतं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांना आनंद वाटतो. हो, आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून लाज लाज वाटते आम्हाला, लाज. एक मिनिट, तू माझ्याबरोबर असं नाही बोलू शकत. मी आज ऋतिक रोशन असतो. मी पण ऋतिक रोशन असतो.
मी असतो ऋतिक रोशन. मी असतो ऋतिक रोशन. ऐक ना, तू असं नको ना बोलू. का? माझ्याकडे तेवढंच आहे करायला. प्लीज. हा, आता लक्षात ठेव, मी असतो ऋतिक रोशन. मी पण असतो ऋतिक रोशन. अरे कशावर ना तू असतो ऋतिक रोशन? ठीक आहे, माझ्याकडे कार्ड आहे. दाखव, कुठलं कार्ड आहे तुझ्याकडे? ऋतिक राशन कार्ड. ऋतिक रोशन कार्ड. एक मिनिट, मी असतो ऋतिक रोशन. लक्षात ठेव. मी असतो ऋतिक रोशन, लक्षात ठेव. ए, तू असं काय बोलत आहे काय? मी असतो ऋतिक रोशन. एक मिनिट, मी असतो ऋतिक रोशन. याला कळते का नाही यार, मी असतो ऋतिक रोशन. ओए दोनों बैठो. समझे? ये तो एक एक को झाड़ू से मारूंगा. मारुंगी. हाँ मारूंगी. बाळांनो, या इकडे. आहे? तू सांग, आहे? कोण असतो काय ऋतिक नाही रोशन? बाळा, ऐका, तुम्ही दोघेही असता ऋतिक रोशन. वा वा वा. हे काय होतं? हा? हे काय होतं? या स्किट मधला सर्वात मोठा पंच. हनास पुरे. हा? हे हसणं पुरे. आम्ही दोघेही ऋतिक रोशन वाटतो ऍक्च्युली. जर का मकरंद सर जबरदस्त पिक्चर मध्ये सायंटिस्ट वाटू शकतात, तर आम्ही पण ऋतिक रोशन वाटू शकतो. ए बाळा, इकडे 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 ये, इकडे ये. नको नको नको. बाळा ऐक ना, हे असे कपडे घालून फिरत जाऊ नको. लोकांना कळेल की तू क्रिश आहेस. मग वाटू दे ना. कोणाचा तरी क्रश नाही तर क्रिश तरी वाटू दे. असले कपडे घालून फिरत जाऊ नकोस. अरे फक्त दिवाळी दसऱ्याला घालायचे हे कपडे. आई, हे कपडे घालून हा दसऱ्याच्या दिवशी गॅलरीत उभा होता. आई, लोक म्हणाले, काय मग आज सकाळ सकाळी रावण जाळलात की काय? हो ना. आणि संक्रांतीला मी उडत होतो तर पोरांनी दोरी बांधली आणि मला खाली ओढत होती. अरे बाळा, ते काही असो पण सतत हे कपडे घालायचे नाही. सतत नाही घालत आजी मी. मग? मी कुणाच्या तरी मदतीसाठी घातले हे कपडे. कुणाच्या? मला कळलं होतं, एक पोरगा एका पोरीचा पाठलाग करत होता. तो छेडायच्या आधी मी वाचवलं. मुलीला? नाही नाही, त्या मुलाला. का? मुलगी आधी ती सारंगधर होती. तिला छेडला असत तो मिळालाच असता. अरे, तिला छेडण्याची हिंमत स्वतः स्वप्नील सरांची पण नाही. असं मी वाचवलं. बाळा, असं करू नकोस. हे कपडे घालू नकोस. तुला माहिती आहे ना, तो डॉक्टर डॅन, त्याला संशय आहे रे की आपल्या घरात एक सुपर हिरो आहे. आणि त्याला हाही संशय आहे की परग्रहावरून आलेला तो जादू आपल्याच घरात आहे. म्हणून तो घराच्या आजूबाजूला पाळत ठेवतो रे. नका असं करू. आई, तू काहीच काळजी करू नकोस. आई, जादू त्याला दिसणार नाही, कारण आपल्या जादूकडे पॉवर आहे. आई, पॉवर आहे. काय? हो, तो गायब होऊ शकतो. आई, त्याला माहिती आहे कधी कुठे कसं गायब व्हायचं. अगं, परवा तर स्केट मधनं गायब झाला होता. काय कुठे तो आता? त्याला फक्त मीच बोलवू शकतो. एक मिनिट, बोलवतो. वायर वायर. असू दे, वायरलेस आहे तो. अरे ओम ओम असताना बोम बोम काय? ती त्याच्या कॉमेडीची बोम आहे, म्हणून तसं आहे. तबक डी. काय? काय? तबक डी. फक्त बाप आहे म्हणून जाऊ दे, माफ करतो. काय अशी ऍडिशन तबक. कमाल. आता येईल बाहेर जादू. जादू, जादू.
जादू 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 बाहर आ तू जादू हे जादू 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 दूध 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 तुमचा मोबाईल व्हायब्रेटर हाच आहे जादू. हा तू कुठून आलास आता? तर तिकडून अरे विंगीतूनच यायचं होतं, मग एवढा खर्च कशाला करायला? त्यात बसत नव्हतो ना मी. तू स्किट मध्ये पण बसत नाही तरी घेतो ना आम्ही. होय हो बस का नको करू. हा मावली पावर देऊन टाक. ही चाललो. चमक डी चालली चमक. काय म्हणलं तू. हो बस काय करायचं नाही. मावली पावर दे मी चाललो. कुठं जाणार तू? तुला नेणार कोण? मी मी घेऊन जाणार आहे त्याला. अरे बाप रे. कोण आहे कोणी? मी ह्याची आय आहे आय. सोनाबाई ननावरे. काय नाव आहे? सोनाबाई ननावरे. एलियन मध्ये बी नाव असतं सोनाबाई नाव. असतया आमच्या ग्रहावर असली नावच असते ती. असलीच नावं असते ती. तुम्हीच आमची सगळी नावं चोरले ती. मला काय म्हणायचं आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे कावळ्या? कावळा नाही मी क्रिश आहे क्रिश. एक मिनिट तुम्ही इथे कशासाठी आलाय? कशासाठी आलोय म्हणजे? माझं पोरग तुम्ही इकडं आणलंय. किती दिवस झालं मला सांगा की किती दिवस झालं? 4 वर्ष. सगळ्या शाळेची बॉम्ब झाल्या. शाळा तिकडे जायला झाली. शाळा बुडली माझ्या पोराची. मग आता तर स्कॉलरशिपची परीक्षा पण हुकली त्याची. आणि ती पोराला घेऊन. तुम्हाला लाज नाही वाटत? ह्याला स्कॉलरशिपला बसवलं. ह्याला 2 दगडावर नीट बसता येत नाही. मासे पकडायला दगडावर नीट बसता येत नाही. हा माग तर 2 खेकड्यांनी ओढला होता माहिती कशाला. तुम्हाला सांगते मला बाकीचं काही माहित नाही. एकतर माझं पोरग मला द्या, नाहीतर ह्यांच्या बरोबर माझं लगीन लावून द्या. माझ्या पोराला बापाचं नाव ह्यांचं द्या. माझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? 4 वर्ष झालं. 4 वर्ष माझ्या पोरला इकडे घेऊन आली ती. आणि आता त्याचा बाप म्हणायला लागलाय. ज्या माणसाने ह्याला इकडे बोलवले की नाही त्यालाच बाप म्हणा. लय घालून पाडून बोलते ती मला. ऐका ना. मिमिक्री आयटम सुरू झाले. मिमिक्री नाही करत मी. ऐका मी रडते. मी का रडताय पण? काय सांगू आता तुम्हाला. माझं आणि ह्यांचं चॅटिंग आहे की नाही आमच्या मिस्टरांनी बघितलं. मी तुमच्याबरोबर काहीच चॅटिंग नाही केलं. असं कसं नाही करत केलं म्हणताय हो तुम्ही? तुमच्या त्या कॉम्प्युटरवरनं आमच्या ग्रहावर मेसेज करत होता की रोज मला. मी एक पण मेसेज नाही केला. मी नुसतं त्याच्यावरती बोम 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 एवढंच टाईप करायचं. तीच बॉम्ब झाली. तुमच्या इकडचा बॉम्ब 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 म्हणजे आमच्या इकडचा आय लव्ह यू. आमच्या मिस्टरांनी बघितलंय ओ. आणि काय सांगू तुम्हाला, मला एक नाही माझ्या नवऱ्यानं घराबाहेर काढलं हो. म्हणून म्हणलं आता तुमच्या घरात प्रवेश करावा. सासूबाई लांब राहायचं. सासूबाई माझ्या उपकार करा. उपकार करा. मला पदरात घ्या हो. मला पदरात घ्या सासूबाई. लय उपकार झाला तुमचं. आहे का कोणी घरात? आहे का? आला
आला डॉक्टर डॅन आला डॉक्टर डॅन आला लपा लपा कोट काढ कोट काढ हा? कोट काढ अरे पोट नाही कोट काढ मास्क काढ मास्क काढ नाही नाही मास्क ही माझी जबाबदारी. अरे डोळ्यावरचा मास्क काढ डोळ्यावरचा मास्क काढ काढ. ठेव 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 तिकडे ठेव. हा, घे, घाल. घाल, घाल, घाल. कळलं नाही पाहिजे तू स्टूल बन. अरे काय खातोस काय मेल्या चल तू पण लप लप तू मी लपणार नाही म्हणजे नाही नाही लप लप. मला माझा हक्क मिळाल्याशिवाय मी लपणार नाही इथनं जाणार नाही. यायचं तुझ्या लपती आहे का घरात? रेखाबाई, अरे 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 लय दिवसानं दर्शन झालं. बाकी आहे तशाच आहे हा अजूनही. तुम्ही प्रयोगशाळेतले डॉक्टर आहात का देव माणूस मधले? अरे आदिती सारंग आजकाल उन्हामध्ये खूप शूटिंग चालू आहे काय? अहो आदिती सारंगधर नाही मग? मी किसन किसन हा किसन पोरगा किसन, ये गलत बात है. बापरे बापरे. आपने मुझे पहचाना नहीं. मैं डॉक्टर डॅन. पण हे काय आहे तुमचं? आज मी नसरुद्दीन शाह असतो ना याच्यामध्ये. अबे ज्याला जमतं त्याला दे ना तुम्ही. ये सही बात हो गई. आपसे धरती फटी, धरती से आसमां, से काफी इंसानियत राज कर रहे हैवान हैवान बघितलं ज्याला येतं तुम्ही त्याला द्या हे काम. त्याला द्यायला काय हरकत नाही आहे, हा पण मिशीवाली रेखा चालली असते का मग? एक मिनिट मिशीवाली रेखा कशी चालेल? मग तू हो बाई. किती मस्त नसरुद्दीन कथा तुम्ही. मस्त खूप छान. असं तर नसीर साहेबांना पण नाही जमला. तुम्ही इथे कशाला आलात आणि हे कोण? हा माझा राईट हँड मिस्टर थापा. मग लेफ्ट हँडला का उभे? ते लेफ्टी आहे ना आणि त्यांची सगळे कामं ते लेफ्टनीच करतात म्हणून मी त्यांच्या लेफ्टला तू राहतो. ते चहा सुद्धा लेफ्टने पितात हो. नेपाळला पण जळगाव आहे? नाही नाही मी जळगावचाच आहे. चुकून नेपाळला गेलो मग तिकडे स्थायिक झालो. कशाला गेला होता तिकडे? तिकडे स्वेटर स्वस्त मिळतात ना, स्वेटर घ्यायला गेलो होतो. आम्ही सगळ्याच्या सगळी फॅमिली गेलो होतो आणि झालं काय आमचे पासपोर्ट हरवले. मग त्याच्यामुळे आम्हाला तिकडच राहावं लागलं. अहो पण नेपाळला जायला यायला पासपोर्ट नाही लागत. अरे तुम्ही बाय ना मा तिथं सांगायचं ना. एवढे दिवस उगत राहिलो तिकडे 4 वर्ष. गुपची बसा. मला इथे एक नवीन मशीनचा शोध लावायचा आहे. कधीतरी नवीन भाषेचा पण लावा. नाही तर काय येऊन जाऊन आपली तीच भाषा आहे. अबे तू तरी कमीत कमी हे बोलू नको बे. हा? तू असं बोलणं म्हणजे मकरानासपर्यंत इंग्लिश बोलल्यासारखं आहे बे. पण मला मशीनचा शोध लावायचाच आहे. सगळं मशीन रेडी आहे, फक्त जरा वायरिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तो एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का मशीन माई, आणि एकदा मशीन माई झाली की मी लोकांचे भविष्य बघणार. तू वायरिंगचा प्रॉब्लेम आहे? हा मग याला घेऊन जा. हा हा खूप हुशार आहे हा. ITI केले याने. हो अंबरनाथ जुना भेंडी पाड्याच्या जवळ. याले काय आहे ते वायरिंग मधलं? हा काय तुला रे? मला सगळं हा. येतं. मी ITI केलं अंबरनाथ वरनं जुना भेंडी पाडा. हा ते समजलं मला. मी वायरिंग मधलं काय आहे ते सांग. मी एक बल्ब शोधून काढलाय. हा बघा हा तो बल्ब. ह्या बल्बचा शोध लावलाय मी. काय त्याच्यात खास? याचं लाईट बिलच येत नाही. कस काय? याचे आकडे मी शेजारच्या वायरवर टाकले. लाईट बिल त्यांना
आपल्याला लाईट बिल येतच नाही. वा 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 हुशार आहे हुशार आहे. आपल्याला असाच पोरगा पाहिजे होता एकदम हुशार. अंबरनाथवर नाही. ते समजलं रे ते समजलं मला. लय हुशार आहे तू. पण तुला सांगतो मी तुझ्या बापानं म्हणे परग्रहावरच्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न तू पुढे चालू ठेवला. आणि त्याच्यानंतर एक एलियन पण तू इकडे घेऊन आला. एक एलियन तू घरात लपून ठेवलेला आहे असं मला दाट शंका आहे. एक एलियन आहे त्याचा मी शोध लावलेला आहे. पण तो हा एलियन आहे. हा एलियन कुठला? हा डेलियन आहे. डेल्या वाटल्याशिवाय पुढे जातच नाही तो. तुम्ही म्हणा काही पान एलियन याच घरात. अरे स्टूल सरकला तिकडे. हे रिमोट वरती मी शोध लावलाय अंबरनाथ वरचा. ITI केलं. कळलं अंबरनाथ. एक मिनिट मला फोन आला. 1 मिनिट. हा हॅलो. कुठपर्यंत आले तुम्ही? बरं. मग काय करा, सरळ सरळ या. सरळ या आणि मग खात्या हाताला फाका. असं काय? खात्या हाताला फाका म्हणजे उजव्या हाताला वडा. मला पाव. तुमचा पाव जिकडे पडेल ना. हा सरळ या. आले का? बस तिथंच आम्ही. या मग लवकर. ए वकील कोणाचा फोन होता रे? तुम्ही ना सगळंच विसरून जाता कुठे गेले की. तुमचीच लेख येऊ लागली ना अमेरिकेहून. यांची लेख येते अमेरिकेहून. बरं झालं आठवण करून दिली. मी ते म्हटलं स्किट संपेपर्यंत ती आज येतच नाही का? काय आज त्याची इंटरेस्ट नाही काय? बरं केलं. नाही सांगितलं झालं इकडे द्या म्हणलं. इकडेच बोलावलं. अरे वा. म्हणजे सेटिंग चेंज करायचं पण खर्च नाही ठेवलाय ना. क्या बात आहे. बोला बघतो. प्रियंका बेबी या बरं पटकन. रिमोट वरचा स्टूल. रिमोट वरचा अंबरनाथचा ITI. जुना विंडी पाडाजवळ. कळलं. हे केवढ्याला दिलं? 10 ते 2. बापरे. केवढ्याला दिलं? बिझनेस नाहीये तो माझा. विकतेय का मी हे? अहो मग लाजायचं का त्यात? करा ना बिझनेस. सुशांत शेलार केवढा बिझनेस करतात माहिती का? खरंच? मग क्रिकेटच्या मॅच भरवतात, गुढीपाडव्याला पार्टी देतात, दांडिया भरवतात, दहीहंडी भरवतात, पोलिसांनी गाड्या पकडलेल्या असतील तर त्या सोडवतात. एवढा बिझनेस आहे त्यांचा. वाव. तुम्हाला असं नाही वाटत सुशांत शेलारनी आणखीन एक बिझनेस ट्राय केला पाहिजे? कुठला? ऍक्टिंग. तुम्ही तुमचं बघा. हो. अरे बाप रे बाप. बापरे बाप. तुम्ही इथे काय करताय मिसेस ओबामा? तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा क्रिश. आता बघायचं आहे की आपला क्रिश पुढे काय काय चमत्कार घडवणार. बघूयात उद्याच्या भागात. लगेच आपण गप्पांना सुरुवात करणार आहे. आता मकरंद सर तुमच्यापासून मी सुरुवात करतो. खरं तर इतकी वर्ष तुम्ही काम करता इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही एक बालपण अनुभवलेलं आहे आणि आता यांचं बालपण तुम्ही पाहिलेलं आहे. काय वाटतं त्यावेळेचं बालपण आणि आत्ताचं किती फरक? खूप फरक आहे. एकतर माझा जन्म किंवा मी वाढलो तो ग्रामीण भागामध्ये, त्यामुळे तिथे सगळा आगळपगळ कारभार असायचा. म्हणजे कुठल्याही मित्राच्या घरी कधीही जाऊन आपण जेवून यायचो. घरी माहीतही नसायचं ते. खेळणं तर त्याला काही सुमारच नव्हतं. आणि सगळ्या पद्धतीचे खेळ म्हणजे अगदी गोट्यांपासून कोयांपर्यंत सगळे खेळ, विट्टी दांडूपर्यंत सगळे खेळ त्या काळात. ह्यांना थोडंसं शहरी सगळं आहे, पण तरीसुद्धा ह्यांची एक वेगळी एन्जॉयमेंट आहे. ते स्वतःत वेगळ्या पद्धतीनं आनंद शोधतात. आणि मला असं लक्षात आलं या लॉकडाऊनच्या काळामध्ये की जवळून खूप पाहता आलं त्यांचं सगळंच. म्हणजे वर्षभर आपण तसे घरीच असल्यासारखे आहोत.
तर त्यामुळे त्यांच्याकडे एक त्यांचं पण एक वेगळं विश्व आहे, पण ते एन्जॉय करण्यासारखं आहे. मला मजा आली. वा वा. आता जरा यांच्याकडे येऊयात, जे इगरली वेट करतात की आम्हाला तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहे. बरं, हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी बघितलं हा तिकडे बसून, इंद्रनील तिकडे बसून काहीतरी वाजवत होता. तू शिकलायस कॅसिओ पियानो वगैरे हे? पियानो नाही. मग कसं काय वाजवत होतस मगाशी? मी तितकंच ट्यून आलेली मला, कारण ते आईने सांगितलेलं कसं वाजवायचं, पण तितकीच ट्यून आईने सांगितलेलं असं वाजवायची. मग पुढचं विसरून गेलो. तो शिकला काही नाहीये, पण तो गाणं एखादं ऐकायला लागला तर तो साधारण 100-1 वेळा ऐकतो आणि त्याला इंटरल्यूड सहित गाणी पाठ होतात. आणि त्याला तालवाद्य काही आणून दिले आम्ही, तर तो स्वतः वाजवतो, स्वतः शिकतो. वा वा. कितवीला आहेस तू? सेकंडला आहेस. आणि बाबा जसं ऍक्टिंग करतात, इतके आवडतात लोकांना, इतका त्यांचा छान स्वभाव आहे, तुला पण ऍक्टिंगची आवड आहे? थोडीशी आहे म्हणजे. कारण हर एक गोष्ट कन्फ्युजच करतं. म्हणजे कुठच्या सिनेमाचं क्लायमॅक्स सीन एनेक्स सीन बघितलं तर ऍक्टिंगची पडते, कुठचं चांगलं गाणं ऐकलं गाण्याची पडते, मग कुठची चांगली गाडी बघितली की गाडीमध्ये पडतं. त्याची आवड बदलते. म्हणजे जशी चित्र बदलतात तशी आवड बदलते. सिनेमाचा क्लायमॅक्स बघितला की सिनेमा करण्याची इच्छा होते, त्याला गाणं म्हटलं की गाणं करण्याची इच्छा होते. पण तुला असं आतून काय वाटतं की मला हे व्हायचं बाबा? काय वाटतं, काय व्हायची इच्छा आहे तुझी? म्युझिशियन. वा 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 वा. मग तुला गाणं म्हणता येतं का? एखादं गाणं म्हणशील का आमच्यासाठी कुठलं पण, तुला जे आवडतं ते? येस. ए बोल धरती जयकारा, गगन है सारा गूंजा रे, जग में लहराया न्यारा ध्वज है हमारा ऊंचा रे, हम योद्धा निडर हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीश नवाए, रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए, हम है जियारे जीतने को हम रण में उतरते हैं, हम सूरज है हम इरादों का करते हैं, युग युग की संजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा जय मर्द मराठा रे. वा. आणि खरंच सुरात आहे म्हणजे काय? सुरात आहे. आणि हे असे म्हणजे थोडेसे कठीण आहेत हे शब्द, खूप अवघड. सगळं संपूर्ण गाणं लक्षात ठेवणं तसं सोपं नाही, खूप अवघड आहे. आत्ताच पानिपत मधलं गाणं आहे हे, अजय अतुल सरांचं म्युझिक आहे आणि इतकं सुंदर तू गातोयस आत्ताच. तू तर भारी गाणार पुढे जाऊन. बरं, बाबांचे इतके सगळे भारी भारी डायलॉग आहेत, म्हणजे आम्हीच पण किती तरी वेळा म्हणतो, तसं तू कधी म्हणतोस किंवा तुला आवडतो कुठला डायलॉग किंवा एखादा पॅराग्राफ? बाबाचा एक तो डायलॉग येतो मला, जो त्याने एका सिरियल मध्ये केलेला. कांगे आगाऊपणे बोल नको, ही पाणी टंचाई झालं तुझ्यामुळे. मी कशाला? अगं जेव्हा पाणी होतं तेव्हा तू स्वतःला काय गाडावाला पण आंघोळ घालायचीच, आता प्याला पाणी कसं मिळेल? अब गाडावाला आंघोळ घातल्यामुळे नाही, गाडावाला मतदान केल्यामुळे आली पाणी टंचाई. उकिडावर नेऊन उभा करायचा तर मी महानगरपालिकेत नेऊन उभा केला. एक नंबर. काय त्याच्यात भरपूर आहे, हळूहळू आता बाहेर येईल असं मला वाटतंय. भरपूर आहे त्याच्यामध्ये. आणि हा दिग्दर्शक होणार, तो त्याला येऊन असं काहीतरी करून गेला. बरं, स्वप्नील जोशींची दोन्ही मधून मधून असे पळत जातात आणि त्या घोड्याला हात लावून येतात. त्या घोड्याच्या मला असं वाटतं पुढच्या एपिसोड त्याला एकच पाय असणार आहे घोड्याला, किंवा तो आडवा तरी असणार आहे, किंवा तो असा तरी असणार आहे पुढच्या एपिसोड पासून. राघव ये ना, मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. येतो का इकडे येतो का? तुम्हाला ओळखतो का? तुम्हाला ओळखतो? तू मला? माझं नाव ना स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी नाव आहे माझं. स्वप्नील जोशी नाव आहे त्याचं. मला ओळखतो तू? वाव, चालू आहे. माझं नाव सांग. नाव सांग त्याचं काय आहे? जिंकले. माझं नाव काय आहे?
सर तुम्हाला स्वप्नील जोशी व्हायला वेळ किती लागला बघा. यांनी मला एका मिनिटात बनवून टाकलेलं आहे. मला काही ऍक्टिंग करायची गरज पण नाही लागली. आणि ऐक ना, काय विचार त्यांचं नाव काय मग ते तिकडे बसलेत ते कोण आहे? ते कोण आहेत? बाबी. बाबी. माझं नाव बाबी आहे. बाबी म्हणतात तुम्हाला घरामध्ये? बाबाचं लाडाचं नाव बाबी. हो, बाबाचं लाडाचं नाव बाबी आहे. आणि ते बघ काय विचारतो तू शाळेत जातोस का बाळ? तू शाळेत राघव जातो. हा सांग. अजून माझी पानं चालू नाही झाली. अजून शाळा चालू नाही झाली. मग आता शाळा चालू व्हायला पाहिजे का नको? शाळेत जायचंय का नाही जायचंय? त्याला आवडलंय लॉकडाऊन. साधारणपणे त्याला आवडलंय. त्याची अजून सुदैवाने सुरूच नव्हती झाली. म्हणजे तो अजून गेलाच नाहीये शाळेत. गेलाच नाहीये शाळेत. मागच्या वर्षी सुरू होणार होती पण लॉकडाऊन मुळे झालीच नाही. आता यावर्षी होपफुली ऑनलाईन सुरू होईल. अरे त्यामुळे त्यांनी अजून शाळा अनुभवलीच नाहीये. शाळा अनुभवलेलीच ताई नाही. बरोबर बसतो फक्त. ची 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 ची. गंदू. मायरा तुला शाळा आवडते का? वाव. मग आता शाळा तर बंद आहे. मग तुमची ऑनलाईन शाळा सुरू आहे का? फोनवरून तुमची शाळा सुरू आहे आता? मग फोनवरची शाळा आवडते का खरी खरी शाळा आवडते? खरी खरी. खरी खरी आवडते तिला. मग आता खरी खरी सुरू झाल्यावरती जाणार का शाळेत? जाईन. बाबांचा कुठला पिक्चर आवडतो? तुला बाबीचं आवडतो? गाणं सांग कुठलं आवडतं तुला? हा गाणं सांग. मला आवडतं बाबीचा बाला. कुठलं? बाबलवाला. बाला. हा बाला सांग. बाहेर कुठल्या गाण्यावर नाच करणार तू? तू सांग तुला कुठला हवा? इंडिया वाले. इंडिया वाले लावा. इंडिया वाले सगळे नाचतील. मला माहिती आहे, मी स्कूल मध्ये केला होता. येस या 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 सगळे या सगळे या. फ्लॅग येतो फ्लॅग येतो. वा 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 वा. तर मंडळी खूप छान वाटतं की आजच्या या विशेष भागामध्ये हे छोटे छोटे चेहरे आणि त्यांचे मोठे मोठे पालक आपल्याकडे आलेले आहेत आणि हे सगळे आलेले आहेत मामाच्या गावाला म्हणजेच आमच्या गावाला. तेव्हा मुक्काम होणार आणि आपण भेटूयात उद्याच्या भागात यांच्याच बरोबरीने याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.